नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, 17 मार्च 2025 रोजी मराठी वर्षातील शेवटची संकष्टी, ज्याला आपण भालचंद्र संकष्टी चतुर्थी असेही म्हणतो, तर ती आहे। फाल्गुन महिना म्हणजे मराठी पंचांगानुसार मराठी वर्षातील शेवटचा महिना आणि या महिन्यात येणारी भालचंद्र संकष्टी चतुर्थी ही वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी मानली जाते। तर असा विश्वास आहे की या दिवशी श्री गणेशांचे विधीपूर्वक पूजन केल्याने संपूर्ण वर्षातील कामं प्रलंबित असतील ती आपली पूर्ण होतात आणि अडथळे दूर होऊन यशाची नवनवीन मार्गही आपल्यासाठी खुली होतात। तर भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता आणि शुभ फलदायी देवता मानले जातात। त्यामुळे या विशेष संकष्टी चतुर्थीच्या दिवशी योग्य उपाय आणि प्रभावी व्रत केल्याने जीवनात सकारात्मक बदलही घडून येऊ शकतात असंही सांगितलं जातं। तर मंडळी, या शुभ दिवशी कोणते उपाय करावेत, त्याची आपल्याला कोणकोणते फायदे होतात आणि या दिवशी शुभ मुहूर्त कोणते, तसेच चंद्रोदयाची वेळ, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। भालचंद्र संकष्टी चतुर्थीची तिथी 17 मार्च 2025 रोजी सोमवारी आहे आणि भालचंद्र संकष्टी चतुर्थी देखील त्याच दिवशी साजरी केली जाणार आहे। तर ही तिथी 17 मार्च रोजी संध्याकाळी 7:33 प्रारंभ होणार असून दुसऱ्या दिवशी 18 मार्च रोजी रात्री 10:09 ती समाप्त होणार आहे। उदय तिथीनुसार 17 मार्च रोजी म्हणजे सोमवारी भालचंद्र संकष्टी चतुर्थी साजरी केली जाईल। तर या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 10:05 असेल। स्थानानुसार ही वेळ वेगवेगळी असू शकते। भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांचं पूजन कसं करावं, तर सकाळी स्नानादी करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, पवित्र मनाने व्रताचा संकल्प करावा, श्री गणेशांची मूर्ती स्वच्छ जागी स्थापित करावी, देवघरात वेगळं स्थान देऊन श्री गणेशांना आपण स्थापित करावं, पंचामृत, अभिषेक, षोडोपचारे पूजा करून नामस्मरण, मंत्रजप करावा, त्यासोबतच दुर्वा, मोदक, मिठाई आणि फळांचा नैवेद्यही अर्पण करावा। यावेळी ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जपही आपण आवर्जून करावा। श्री गणेश अथर्व शीर्ष व संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठणही आपण या दिवशी आवर्जून करावं। चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच आपण व्रत पूर्ण करावं। अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने पूजा करावी। आता भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे महत्त्व सांगायचे झाले तर हिंदू धर्मात भगवान श्री गणेश ही पहिली पूजनीय देवता मानली जाते आणि कोणत्याही शुभ कार्यामध्ये त्यांची प्रथम पूजन अनिवार्य ठरतं। श्री गणेशांच्या कृपेने कोणत्याही कार्यामध्ये विघ्ने, संकटे न येता ते पूर्णत्वास जात असतं, अशी धारणा पूर्वापार चालत आलेली आहे आणि कुठलंही कार्य हे त्वरित पूर्ण होत असतं असंही हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं। संकष्टी चतुर्थीचे व्रत श्री गणेशांना समर्पित असल्याने त्यांची विधीपूर्वक शुद्ध भावनेने पूजा केली जाते। भालचंद्र संकष्टीचे व्रत पाळल्याने जीवनात सुख समृद्धी येते अशीही मान्यता आहे। त्यासोबतच कोणत्याही कार्यात येणारे अडथळे दूर होतात व यशाची नवनवीन मार्गही खुले होतात। भालचंद्र संकष्टीचे व्रत मराठी वर्षाचे शेवटचे व्रत असणार आहे। या दिवशी उपासना कशी करावी, तर या दिवशी उपवासा एवढेच उपासनेलाही महत्त्व आहे। देवाजवळ करुणा मागावीत, त्यांच्या सान्निध्यात राहावे, श्री गणेशांच्या मूर्तीवर पाण्याने तसंच पंचामृताने अभिषेक करावा। यामुळे मन एकाग्र होतं, बाहेरील विश्वाचा विसर पडतो, मुखी नाम यावे याकरिता ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप आपण करावा। आधी सांगितल्याप्रमाणे अथर्व शीर्षाचं पठण आपण करावं आणि जर तुमचं अथर्व शीर्ष पाठ असेल तर 11 किंवा 21 आवर्तनं करावीत। ही अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते। अगदी वेळेअभावी जर तुम्हाला शक्य नसेल तर एकदा का होईना पूर्ण श्रद्धेने अथर्व शीर्ष पठण करावं किंवा श्रवणही तुम्ही करू शकता। यामुळे मन एकाग्र होतं। आपली मनातील इच्छा पूर्ण व्हावी यासाठी श्री गणेशांना प्रार्थना करावी। इच्छेमागील हेतू शुद्ध असावा। इच्छेमागील हेतू शुद्ध चांगले असतील आणि आपले कर्म चांगले असेल तर श्री गणेशांची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही असेही सांगितले जाते। शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे मराठी वर्षातील शेवटची संकष्टी असल्याने या दिवशी काही उपाय केले जाऊ शकतात। तर भालचंद्र संकष्टी चतुर्थीला संकटे दूर करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी, तसेच कर्जमुक्तीसाठी आणि काही प्रभावी उपाय नक्कीच केले जाऊ शकतात। संकट दूर करण्यासाठी श्री गणेशांना 21 दुर्वांची जुडी अर्पण करावी आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप आपण करावा। यामुळे जीवनातील अडथळे, विघ्ने दूर होतात। नोकरी व्यवसायामध्ये तसेच वैयक्तिक आयुष्यात यशप्राप्ती होते असंही सांगितलं जातं। तसेच धनप्राप्तीसाठी या दिवशी श्री गणेशांना मोदक
आणि तुपाचा नैवेद्य अर्पण करावा। यामुळे धनसंबंधी सर्व प्रकारच्या समस्या दूर होऊन धनसंचय वाढतो असंही सांगितलं जातं। यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते। तसेच विद्यार्थ्यांसाठी देखील उपाय केले जाऊ शकतात। विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्षाचं पठण करावं आणि केसरयुक्त दूध श्री गणेशांना अर्पण करावं। यामुळे बुद्धीची तीव्रता वाढते, स्मरणशक्तीही सुधारते आणि परीक्षेत यशप्राप्तीही होत असते। शिवाय या दिवशी दीपदानालाही विशेष महत्त्व आहे। संध्याकाळी श्री गणेशांसमोर तुपाचा दिवा लावावा आणि श्री गणेश गायत्री मंत्रांचा जप आपण करावा। यामुळे कुटुंबात आनंद, सौख्य, समृद्धी वाढते। घरातील नकारात्मकता दूर होण्यास देखील मदत होते। तर मंडळी, भालचंद्र संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी पूजा, नामजप, नैवेद्य विधिवत अर्पण केल्याने संकटांचं निवारण होतं, आर्थिक स्थिती सुधारते, कुटुंबात समृद्धी अखंड राहते। म्हणून भालचंद्र संकष्टीचे व्रत, उपासना आणि श्री गणेशांचे स्मरण नक्कीच आपण करावं। या दिवशी उपाय केल्याने अनेक समस्यांपासून निवारण नक्कीच होतं आणि या दिवशी विधिवत पंचोपचारे पूजन करून नामस्मरणालाही आपण अधिक वेळ द्यावा। याने इच्छित मनोकामना पूर्ती होईलच। तसेच पूजेवेळी मनातील भाव शुद्ध, सात्विक असावा। त्यामुळे केलेले सेवेचं फळ शतपटींनी आपल्याला प्राप्त होतं। तर 17 मार्च 2025 रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थी हे व्रत इच्छापूर्तीसाठी आपण आवर्जून आचरण करावं। तसंच वर सांगितल्याप्रमाणे सर्व उपाय आपण करावेत। यामुळे जीवन सुखसमृद्धीने भरलेले नक्कीच राहील। तसेच या शुभ दिवशी श्री गणेशांचे स्मरण, पूजन आणि उपासना आपण न विसरता करावी। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।